आता पुष्पवृष्टी होईल ना. हुकमिल लेनचा राजा बघा. ह्याच्या आधी जो बघितला तो आता तुम्ही. ह्याच्या पुढे पण गणपती आहेत, खूप गणपती आहेत ना या लाईनीत. अरे हाच रूट आहे सगळ्या गणपतीचा, हाच रूट आहे. सगळ्या गणपतीचा हाच रूट आहे बघा. आम्ही लालबागचा राजा वेगळ्या रूटने जातो, त्या रूटने कुठला गणपती नाही जात. मी अजून काहीच ब्लॉगची स्टार्ट नाही केली आहे, बट आता एका जागेवर सेफ थांबणार आणि ब्लॉगची सुरुवात करणार. तुम्ही बघा ब्लॉग कसा वाटतो, काय वाटतो सांगा मला. छोटा ब्लॉग बनवणार आहे, बट ट्राय करणार आहे मॅक्सिमम गणपती घ्यायचा. ओके. आता आम्ही जातोय. समोर आमचा गणपती आहे, सगळ्यात उंच कागदाची मूर्ती आहे ना, कागदाच्या लगद्याची ना, तेजूकायाची मूर्ती आहे. इको फ्रेंडली मूर्ती. ओके ओके. आम्ही आता त्याचं शूट घेतो. थोडं जरा चांगलं वाटतंय. हा जो रूट आहे ना, हा रूट जरा कॉन्फिडन्स देतोय, कारण की तुम्ही टी व्हीमध्ये जी एंट्री बघितली लालबागच्या राजाची, बाप रे बाप, डेंजर डेंजर. आता बघा तुम्हाला दाखवत आहे, बघा समोरच आहे गाईज. तेजूकाया मेन्शनचा गणपती इको फ्रेंडली मूर्ती आहे. मी पहिल्यांदा बघतोय. काढ ना बिंदास. तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये, आपल्या विसर्जनाच्या ब्लॉगमध्ये. याच्या आधी तुम्ही जे बघितले आपले 5 गणपती, ठीक आहे. आम्ही आता सध्या कुठला रोड आहे हा? पायकळा बकरी अड्ड्यामध्ये. आणि हा जो रूट आहे ना, या रूटमधूनच सगळे गणपती जातात.
ठीक आहे. आता अजून इकडे गर्दी नाही, काहीच गर्दी नाही. तुम्ही जर बघणार ना सगळी गर्दी लालबाग साईडला आहे, कारण की लालबागच्या राजाच्या इकडे, मुंबईच्या राजाचे ते चिंचपोकीच्या चिंतामणीचे ते सगळे पब्लिक तिकडे क्राऊड जमा करून आहेत. ठीक आहे. तर आता आम्ही बघतो, ट्राय करतो. गणपती 5 झालेत आहे ना. तुम्ही स्टार्टिंगला बघितलं टी व्हीवर लालबागचा राजा निघाला कधी होता, काय होता ते बघितलं नसेल तर मी सांगतो. लालबागचा राजा मंडपातून 12 वाजून 9 मिनिटांनी हलवलेला आहे आणि मी जो शूट केला आहे तो 1:45 वाजता शूट केला आहे. ठीक आहे. हा बघा, आता हे सगळे इकडचे गणपती आहे ना आता लवकर काढतात, कारण की आहे ना ह्या लोकांना आहे ना लवकर विसर्जन करायचं असतं. यांच्या पाठोपाठ लालबागचा राजा हे सगळे जे मोठे मोठे गणपती ते येतात. आता हो का माटुंग्याचा प्रगती सेवा मंडळचा ॲम्ब्युलन्स आहे रे ही? नाही, ॲम्ब्युलन्स नाही. अच्छा, हे ट्रॅव्हलिंगची. तर येस, मी ब्लॉगची सुरुवात नाही केलेली, आता करतोय, कारण की आता मी बाईक नाही चालवतोय, माझा मित्र चालवतोय. त्याला सगळे रोड माहिती आहेत, काय करायचे, काय कुठे कुठून जायचं, कसं जायचं. मग आम्ही जरा शॉर्टकटला आलो. आता इकडूनच गणेश गल्लीचा गणपती पण जाईल, बट त्याला टाईम आहे, 1-1.5 तास आहे अजून. आता बघू लेटची काय करायचं काय नाही. तुम्हाला सगळे गणपती कॅप्चर करवणार, म्हणजे याच्यात येणार, ट्राय करणार मी. ठीक आहे. जास्त मोठा ब्लॉग नाही होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. मग तुम्ही बघून दर्शन घ्या. शेवटचा दिवस आहे, मी आताच्या आता लगेच टाकणार आहे. ठीक आहे. म्हणजे आजचा व्हिडिओ आजच टाकणार आहे, एवढं लक्षात ठेवा. मस्त आला रे. हा माहिती नाही कुठला गणपती आहे, बट कुठला तरी गणपती आहे. हा गिरणगावचा आहे का माहीत नाही. अच्छा, गिरणगावचा आहे. आपण कॅप्चर केलं. हा गणपती आपण आगमनाच्या टायमाला घेतलेला, चिंतामणीच्या आगमनाच्या दिवशी. ठीक आहे. चला पुढे जाऊया. गिरणगावच्या गणपतीला बघितलं, आता पुढे चिंतामणीच्या इथे जातोय, ट्राय करतो जायचं. ओके, जमलं तर जेवढं जमेल तेवढं दाखवणार. ओके. मित्रांनो, आता आम्ही आलोय चिंतामणीच्या इकडे, म्हणजे गाडी लावली आहे पाठी. आता समोर DJ चालू आहे, मला माहिती नाही शूट केलं तर कॉपीराईट वगैरे येईल की नाही, बट ट्राय करतो शूट करायचं. मजबूत DJ चालू आहे आणि जेवढे मॅक्झिमम गणपती तुम्हाला दाखवू शकतो तेवढे गणपती दाखवेन ह्या व्हिडिओमार्फत, कारण की मी कुठलेच गणपती बघितले नाही यावर्षी, कुठेच आलो नाही. पहिला विसर्जनाचा आपला जो ब्लॉग आहे तो आता त्या मार्फतच मी बघतोय. ठीक आहे. गणपती, कारण की आज पाऊस आहे बट ताकद नाही, व्हॉल्यूम नाही तेवढं पावसात. ठीक आहे. मग येस, बघू. आता समोरच आहे गणपती. कुठला गणपती असेल ते माहिती नाही मला. एवढा दाखवतो. एवढा DJ चालू आहे, DJ मजबूत नाचते पब्लिक. हे माझे पत्र त्या धन्याला वैकुंठवासी राहतो दयाला, आणि पत्राचा मजकूर वाचून पाहिला भक्त संकटी धावून आला. हे वेडी बाकुडी सेवा
महागणपतीला जातोय. इकडे इकडे समोर आहे. ठीक आहे, खूप मस्त आहे. आपण आगमनाला पण आलेलो. मी आता विसर्जनाला डायरेक्ट गणपतीला बघायला आलोय. कुठलेच गणपती यावर्षी पॉसिबल नाही झाले बघायला. पाऊस बघायला म्हणजे मंडपात जाऊन कुठल्याच गणपतीला बघितलं नाही. हा, मंडपात जाऊन नाही बघितलं. असं तर असं आगमनच्या- विसर्जनाला तर आगमनाला पण बघितलंय, विसर्जनाला पण बघतोय. ठीक आहे, थोडं ट्राय करतो तुम्हाला दाखवायचं. चिंतामणी सोबत जवळ एकदम क्लोज गेलेलो. आता बघू ट्राय करतो. या पावसाने वाट लावली आहे सगळी आमची. हे बघा कसला पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि आम्ही आता आहे ना कुठल्या सिग्नलला, भायखळ्याच्या सिग्नलला आम्हाला जायचं. आता कुठे आहे जाऊया, 4:30 वाजायला आलेत, म्हणजे वाजले नाहीत, 4:20 झाले असतील. पाऊस खूप चालू आहे आता आला आहे जोरात. आणि मला वाटते हा पाऊस जोरात पडून जाईल. ठीक आहे, पण भिजायचं नाही पावसात, कारण की परत अजून गणपती फिरायचे आहेत आमच्या इकडचे. आता हा व्हिडिओ मी गेल्यावर टाकणार, तुम्ही लगेच लाईव्ह बघणार आहे हा व्हिडिओ. म्हणजे रात्री बघशाल, संध्याकाळचं म्हणजे सकाळचा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघणार. ठीक आहे, मी गेल्यावर डायरेक्ट एडिट करेन आणि टाकेन. तर बघा आता पुढे कोणता गणपती बघायला भेटतो, काय भेटतो. ह्याच्या आधी आपण कुठला होता तो बल्लाळेश्वरचा ना, बल्लाळेश्वरचा राजा बघितला. त्याच्या आधी आपण बघितला तो कुठला रे तो, माझगावचा मोरया. काहीच मला नावं नाही लक्षात आहे, कारण की खूप गणपती बघितलेत, खूप गणपतीचे व्हिडिओ केलेत, त्याच्यामुळे जरा गडबड होते. ठीक आहे, बट मोस्ट ऑफ हा गणपती 11वा 12वा असेल. ठीक आहे, तर बघत राहा कंटिन्यू. पाऊस पण बघा कसा पडतोय, खतरनाक. याला लफडाच करतोय हा पाऊस. समोर बघाय बघा, काहीच गणेश गल्लीचा गणपती समोरच आहे. आता दाखवलं होतं बघा यार. कंटिन्यू पाऊस चालू आहे, म्हणजे थोडं करून आहे ना पावसाने सगळं भिजवलंय.
समोरच आहे. हा बघा. काढतोय घे तू. चला लवकर. चल. साईडला थांबव. कडक परत पाठी काय घेतोय. हा जाऊया ना विजय असो. भाई गणपती बघितला का भाऊ. फेमस गणपती आहे फेमस. समोर पण एक गणपती आहे महालक्ष्मीचा विघ्नहर्ता. त्याला कॅप्चर करायला जातो आता ट्रॅफिक मधून. अरे रे ते लोक वाचतायत रे. खूप रिस्की आहे रे. खूप रिस्की आहे भाई. एक नंबर यार एक नंबर. घे. टाइम झाला तेव्हा. कुठून घेतोय. आयडिया आली, संकल्पना सुचली आणि संकल्पनेतून साकार झालं ते म्हणजे आपलं स्थानिक भविष्य मंडळाचं हे केदारनाथ मंदिर. सुंदर आणि सुंदर कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे केदारनाथ मंदिर.
तर गाईज आम्ही आता जातोय. कुठे जातोय मला पण नाही माहिती गाईज. मला जायचं लालबागच्या राजाला, बट आम्ही लाईव्ह बघितलं डेंजर गर्दी आहे. आणि लालबागचा राजा अजून आहे शॉप बिल्डिंगला, आणि आम्ही कुठे बकरी अड्ड्याच्या रोडला. हे कुठला रोड आहे? हां, डिलाई रोडला आम्ही. आणि इकडून पण खूप गणपती गेले, जेवढे आम्ही कॅप्चर केले म्हणजे जेवढे दिसले तेवढे कॅप्चर केलेत. आणि समोर पण आमचा एक गणपती आहे मल्हारच्या रूपात. ठीक आहे, बघू लेट्स सी. आणि हा पाठी थांबला आमचा शूटर. हे बघा काही हे हा ब्रिज आहे ना, हा ब्रिज हा बघा, हा जो ब्रिज आहे ना, हा बघा हा ब्रिज इकडून लालबागचा राजा आहे ना. ह्या ब्रिजने ॲक्च्युली लालबागचा राजा आहे ना, पण टाईम काय आला आहे 5:30 होऊन गेले. आणि मी असं आहे कारण की खूप लोक इकडे मला गर्दी करून राहिलेत फिरून, म्हणून असं राहिलं मस्ती करतोय. पण यार आम्हाला जायचं, काय करू, चल ना आपण. गाईज आम्ही आहे ना 2 गणपती राहिलेत मला बघायचे आहेत. नरेपार्कचा राजा म्हणजे तो तर आगमनाला बघितला, बट विसर्जनाला मला बघायचं आहे नरेपार्कचा राजा आणि एक लालबागचा राजा, तो बघायचा आहे. बट टाईम निघून जातो टाईम. आणि ह्याच्या पण नंतर एक नेक्स्ट व्हिडिओ येणार उद्या सकाळी. पाऊस नसेल तर गिरगाव चौपाटीला जाणार आहे. मोस्ट ऑफ गणपती तुम्हाला दिसलं काय या ब्रिज गणपती येतो बाई, दिसलं का वन साईड? काय माहिती आता. चला इकडे इकडे हा गणपती घेऊ. हा गणपती आहे ना, हा बघा काय आमच्या समोर एक गणपती आहे जय मल्हारच्या स्वरूपात. ठीक आहे, तर म्हणजे त्याचं खतरनाक आहे. बघूया गणपती, बघूया, तुम्हाला दाखवतो. इज्जत गाईज. आता आम्ही ॲक्च्युली परेल लालबाग परेलच्या ब्रिजच्या खाली. ठीक आहे, मुंबईचा गणराज बघा, सागर मित्र मंडळ सायन कोलीवाडा, मुंबईचा गणराज सायन कोलीवाडा. एन्जॉय, गणपती विसर्जन एन्जॉय करतो आम्ही मस्तपैकी. अरे इकडे इकडेच काढतोय. थँक्यू थँक्यू. मुंबईचा वक्रतुंड 60 फीट रोडचा राजा. हा हा कुठला आहे? काय तर लिहिलंय पाठी, अँटोविलचा महाराजा. हळूहळू घे, हळूहळू घे. चल 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 चल, होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. हळू घे, हळू घे. घे घे घे, पुढे घे, पुढे घे. हळू घ्या. समोर पण एक गणपती येतोय. मी आता घरी जायला ऑन द वे. आणि हा गणपती कुठला आहे? तेव्हा जवळ येऊ दे, जवळ येऊ दे. गाईज हा गणपती आहे एंटोफिलचा विजयनगरचा राजा. आणि त्याच्या मागे पण एक गणपती आहे, तो पण सेम जय मल्हारच्या स्वरूपात आहे. तो पण विजयनगरचा वक्रतुंड आहे. म्हणजे दोन्ही गणपती एकत्र काढलेले आहेत. पण हा गणपती केवढा उंच आहे बघा, मस्त एकदम.
मी आलो आता जस्ट घरी, वाजले किती 6:30 आणि गणपती जेवढे पण तुम्ही बघितले माझ्या मते 30च्या वरतीच गणपती असतील. जेवढे पण गणपती बघितले तेवढे बघून खुश व्हा. आताच्या आता ब्लॉग टाकणार आहे. 6:30 वाजले. मला असं वाटतंय 7:30 पावणे 8पर्यंत ब्लॉग आला पाहिजे. जर ब्लॉग एडिट झाला बरोबर फटाफट एक्सपोर्ट झाला तर व्हिडिओ एडिट करून टाकणार आणि डिलीट करणार आहे, कारण की फोन पूर्ण भरलेला आहे. मेन म्हणजे मला माझ्या इकडचा जो म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही गणपती बघितला ते सगळ्या गणपतींचे मला शूट करत आहे, त्याचा वेगळा एक ब्लॉग येणार. जर उद्या सकाळी पाऊस कमी असेल किंवा नसेल आणि कमी असेल तर गिरगाव चौपाटीला सगळे जे गणपती आहेत आताचे मोठे मोठे गणपती ते सगळे तिकडे असणार, उभे थांबलेले असणार. तर तिकडे पण तुम्हाला दाखवेन. लालबागच्या राजाचं विसर्जन कसं होतं, काय होतं, जर टाईम असेल ते पण दाखवेन. जे पॉसिबल होईल ते दाखवेल. आणि मला माहिती आहे ब्लॉग थोडा मोठा झाला आहे. मी बोललेलो छोटा ब्लॉग करेन, बट ट्राय केला आहे, बेस्ट दिला आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढे गणपती मी दाखवू शकलो तेवढे गणपती दाखवलेत. लालबागचा राजा नाही दाखवू शकलो, जो तुम्ही टी व्हीवर बघितला सकाळी तो म्हणजे जेवढा आम्ही बघू शकलो तेवढंच, कारण की खूप गर्दी होती. रोड सगळीकडनं बंद आहेत आणि एवढी गर्दी आहे ना भयानक. तुम्ही लालबागचा राजा लाईव्ह जर कोण बघत असेल तर तुम्हाला माहिती असेल. बाकी टफ आहे एकदम. आणि नरेबागचा गणपती एक मिस झाला, बाकी सगळे गणपती बघितले. गणेश गल्ली, चिंतामणी, तेजुकाया, बाकी जे मोठमोठे गणपती आहेत ते काय गणपतींचे पाया वगैरे पडून आलो आपण. तर येस, थँक्यू सो मच तुम्ही बघितल्याबद्दल इथपर्यंत ब्लॉग. आणि बघितला असेल ब्लॉग तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, असेच आपण ब्लॉग आता गणपती गेलेत, गणपतीचे ब्लॉग परत पुढच्या वर्षी येतील. बट आता नेक्स्ट इयरच्या गणपतीपर्यंत आपण काही ना काही चांगला व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया आणि बघूया, जरा चांगला करूया. आपलं चॅनल पण हे ग्रो करूया. जसं मल्हारचं चॅनल आहे तसंच आपलं चॅनल पण ग्रो होईल अशी अपेक्षा बाळगतो मी. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल. पूर्ण पावसात भिजलेलो बट आता सुकलो आहे. तर येस, लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघितला असेल लाईक करा आणि एक कमेंट करा. कमेंटमध्ये हार्ट स्पॅम करा किंवा गणपती बाप्पा मोरया टाईप करा. ठीक आहे, चला बाय बाय, लव्ह यू ऑल. जय हिंद, जय महाराष्ट्र.